नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला व गृहिणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. हॉटेलसारखी बिर्याणी घरी बनवताना ती सुटसुटीत होण्यासाठी शक्यतो जुना तांदूळ वापरावा व तोही अख्खा असावा, तुकडे अजिबात नसावे. यामुळे बिर्याणी खूप छान मोकळी व सुट्टी अशी होते. टिप नंबर 2. वरणबट्टी बनवताना बट्टीमध्ये ओवा, तीळ, बडीशोप लाटण्याने भरड करून घातल्यास बट्टीला छान चव येते. यामुळे बट्टी अतिशय स्वादिष्ट अशी लागते. तर वरणबट्टी बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टिप आहे आपल्या सर्वांचा आवडता जिरा राईस बनवण्यासाठी. टिप नंबर 3. जिरा राईस बनवण्यासाठी नेहमी जुना तांदूळ घ्यावा. जिरा राईस बनवताना तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा व नंतर तांदूळ 40 ते 45 मिनिटे पाण्यात भिजत घालत ठेवावा. गॅसवरती पाणी ठेवून त्याला उकळी आल्यावरच त्यात भिजत घातलेले तांदूळ उकळलेल्या पाण्यात घालावे. तांदूळ पाण्यात घालताना गॅसची फ्लेम हाय ठेवावी. यामुळे जिरा राईस खूप छान मोकळा असा होतो व तो अजिबात चिकट होत नाही. तर हॉटेलसारखाच जिरा राईस जर तुम्हाला घरच्या घरी बनवायचा असेल तर तो बनवताना ही टिप नक्की फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अतिशय खास पुढील टिप आहे टिप नंबर 4. बिर्याणी बनवताना पाण्याचं प्रमाण देखील योग्य असावं. पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यास बिर्याणी सुटसुटीत होणार नाही. यासाठी जर तुम्ही 2 वाट्या तांदूळ घेतला असेल तर त्यासाठी 3 किंवा 3.5 वाट्या पाणी घ्यावं. तर बिर्याणी बनवताना ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही खास टिप आहे. अतिशय महत्त्वाची पुढील टिप आहे आपल्या सर्वांची आवडती मूग भजी बनवण्यासाठी. टिप नंबर 5. मुगाच्या डाळीची भजी बनवताना त्यात मूग डाळ वाटताना त्यात थोडंसं आलं घालावं. यामुळे मूग भजी खूपच छान चविष्ट अशी लागतात. तर मूग भजी अधिक टेस्टी लागण्यासाठी तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 6. कोणतीही उसळ बनवताना त्यात कांदा हा भरपूर प्रमाणात घालावा. यामुळे उसळ खूप छान व चविष्ट अशी लागते. 31 डिसेंबर जवळ आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी गुलाबजामुन तर आपण नेहमी बनवत असतो. टिप नंबर 7. गुलाबजामुन बनवताना त्याचे गोळे तळताना गॅसची फ्लेम जास्त ठेवू नये. यामुळे गुलाबजामुन बाहेरून तर दिसायला लालसर असे दिसतील पण आतून ते कच्चे राहतील. त्यामुळे गुलाबजामुनचे गोळे तळताना नेहमी गॅसची फ्लेम मंदच ठेवा. टिप नंबर 8. पनीर ताजे राहण्यासाठी त्यावर चिमूटभर साखर शिंपडा आणि फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे पनीर जास्त वेळ ताजे राहील. तर पनीर जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 9. कोणताही हलवा बनवताना हलव्यात कोरडी साखर घालण्याऐवजी साखरेचा पाक करून त्यामध्ये घालावा. यामुळे हलवा खूप छान होतो. अत्यंत महत्त्वाची पुढील टिप आहे टिप नंबर 10. बासुंदी बनवताना बासुंदीत थोडे केसर घालावे. यामुळे बासुंदीला छान रंग येतो व चवही खूप छान टेस्टी अशी लागते. तर बासुंदी बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.